अतिविचार म्हणजे विचारांचे असे एक अखंड चक्र जिथे मन भविष्यातील कल्पित संकटांमध्ये अडकते। आपण जेव्हा एखाद्या साध्या गोष्टीचे विच्छेदन गरजेपेक्षा जास्त करतो तेव्हा आपण वर्तमानातील शांतता गमावून बसतो। हा केवळ मानसिक व्यायाम नसून तो आपल्या निर्णयक्षमतेवर झालेला एक प्रकारचा सूक्ष्म आघात असतो जो प्रगती थांबवतो। माणसाची कल्पनाशक्ती हे एक दुधारी शस्त्र आहे। जेव्हा आपण सर्जनशील असतो तेव्हा हीच कल्पना आपल्याला यशाच्या शिखरावर नेते, मात्र जेव्हा भीतीचा पगडा वाढतो तेव्हा तीच कल्पनाशक्ती अतिविचाराचे रूप धारण करते। आपण न घडलेल्या प्रसंगांची भीती बाळगतो आणि स्वतःला मानसिक थकव्याच्या गर्तेत ढकलतो, ज्यामुळे शारीरिक स्वास्थ्य ढासळू लागते। तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहिले तर अतिविचार म्हणजे नियंत्रणाची हाव होय। आपल्याला वाटते की जास्त विचार केल्याने आपण परिस्थितीवर नियंत्रण मिळवू शकू, परंतु सत्य हे आहे की आपण फक्त आपल्या चिंता वाढवत असतो। जगातील सर्व गोष्टी आपल्या हातात नसतात हे स्वीकारणे हाच या मानसिक गोंधळावरचा पहिला आणि प्रभावी उपाय आहे। जेव्हा आपण एखाद्या कृतीपेक्षा तिच्या परिणामांचा जास्त विचार करतो तेव्हा आपण कधीच सुरुवात करू शकत नाही। परिपूर्णतेच्या हव्यासामुळे अनेक उत्तम कल्पना केवळ डोक्यातच राहतात आणि कागदावर किंवा पडद्यावर कधीच उतरत नाहीत, ज्यामुळे आपली सर्जनशीलता मारली जाते। अतिविचार हा शांततेचा शत्रू आहे। तो शांत रात्री झोप उडवतो आणि प्रसन्न सकाळी चिंतेचे सावट निर्माण करतो। मनाचे हे सततचे चालू असलेले भाष्य आपल्याला स्वतःच्याच अस्तित्वापासून दूर नेते। आपण जगाला जसे आहे तसे पाहण्याऐवजी आपल्या विचारांच्या चष्म्यातून पाहू लागतो, ज्यामुळे वास्तवाचे भान हरवते आणि संभ्रम वाढतो। यावर मात करण्यासाठी जागरूकता, माइंडफुलनेस आवश्यक आहे। जेव्हा मन भरकटू लागते तेव्हा त्याला पुन्हा वर्तमानात खेचून आणणे ही एक कला आहे। श्वासावर लक्ष केंद्रित करणे किंवा निसर्गाच्या सानिध्यात राहणे आपल्याला हे शिकवते की जग हे विचारांपेक्षा कितीतरी मोठे आणि सुंदर आहे। प्रत्येक विचाराला सत्य मानणे, थांबवणे हीच खरी मानसिक मुक्ती आहे। जीवनात